महाराज ह्यानं जिते बरं खाद्य तुमचं चालू है ना. राग वाढत तू का नाही राग लय वाढला राग बाग आता हे एखादं खोंड पण असं करणार नाही. हा मी खोंड सुद्धा बैला जुगून आहे ते गे. बैलाचं गुण 100% आता ते आहे ना हा ज्याचा वशिला त्याला नंबर हा म्हणजे तुमचं गुण बघून नाही. तुम्ही माणूस मोठा पाहिजे फक्त त्या प्रदर्शनात हा तुमचं तिथं त्या गावात वशिला पाहिजे हा की मग तुमचं काय बी असं त्याला लगेच नंबर आहे. असं. अरे हा, ही कुठली ही नावं ठेवणारे लय नावं ठेवते ते हा. काय पण ती सांभाळायशिवाय कळत नाही की काय आहे आणि काय नाही. जो सांभाळणार त्याला त्यालाच कळणार आहे काय आहे नाही. त्याच्या एवढी सेवा कशात नाही आहे ना. आणि एवढा आनंद कशात नाही. भूल देऊन येसन घातली बोल दोन्ही घातली गेला लय मागणी कालवडांना आहे ना. हो लय मागणी आहे. लय मागणी आम्हाला द्या, आम्हाला द्या. तुम्ही आता हटत नाही. नाही हटत नाही हटत. ही गेला तर तुमच्या आयुष्याला गेलंय. हो आता तुम्ही ऐक नाही याच्या बी सांभाळल्या ह्या बी सांभाळल्या जास्त आनंद कुठल्यात आहे हो? ह्याच्यात आहे. हे आहे ना गायचा विषय काय राहतो माहिती आहे का मालकाचं नुकसान होऊन देत नाही. नाही होत. आज योग आला आला लय नशिबाने आम्ही योग आणला आज आमच्यासाठी. म्हशी जोरात सांभाळल्या ते हो. हो पहिल्यापासून येते आमच्या मशीन. असं का. हो आमच्या आजोबांपासून. साहेबांनी हे तुमच्या पसंतीचे कालवड हे का हे कलेक्शन लय एका चढीत एक ठेवलं या. तुम्ही आहे मार्गदर्शनाला म्हणल्यावर कलेक्शन टॉपच राहणार. ही जी लाईन कुठली काय ही उमराणीची सोन्याची. उमराणीच्या सोन्याची. सोन्याची या काय किमतीची खरेदी होई. ही आता किंमत तुम्ही सांगितली घ्यायची त्या किंमत काय आम्ही बघितलीच नाही. असं तुम्ही म्हणला की हे आणायचे आपल्या दांडला की आपण आम्ही घेऊन आलो डायरेक्ट. मोहिते साहेब पण आम्ही लगेच जाऊन घेऊन त्या आलो. दिवशी गेला. त्याच दिवशी गेलो. तुम्ही सांगितलं जाऊन घेऊन या पसंत आहे त्या दिवशी जाऊन आम्ही आमचं घेऊन आलो लगेच. लाडानं सांभाळले लाडाने येसन तुमचं खाद्य आहे. येसन सुद्धा नाही लावली. हो नाही लावलं. हा, ही कुठली ही मडसनाळ काम्याची आहे. मडसनाळ काम्याचं ही उमदीचा पुजारी आहे ना हा त्यांच्या बैलाची पैदास आहे. ही हा उमदीच्या पुजाऱ्यांच्या बैलाची पैदास आहे. जेव्हा आम्ही ही गाय भरायला गेलो हा हा त्यावेळेस आम्ही ही कालवड घेऊन आलो. हा आम्हाला म्हणले की ही कालवड आणायचे ते आम्ही आपलं ती कालवड घेऊन आलो कारण त्या बैलाची पैदास बैल बघितलेला आपण हा पूर्ण चप्पळ बैल होता त्यामुळे आम्ही त्यावेळेस जाऊन डायरेक्ट ती कालवड घेऊन आलो. बैला जुगून आहे ते गे. बैलाचं गुण 100% आता ती आहे ना हा आता अशी आहे. आपण आमचा बारका 4 वर्षाचा मुलगा आहे हा तो जाऊन त्याच्या पायाखाली जाऊन थांबू शकतो त्याला काहीच करत नाही. तो आता नेमका आज गावाला गेलाय आणि तो असताना त्याच्या आरामात हात लावू शकतो त्याला. तिला आवडणार नवीन माणूस आलेला. हो ना. ही काय किमतीत ही काय पैसे सांगायचं नाही तर काय नादा पुढं नादासाठीच केलं. हे फक्त नादासाठीच केलेलं आहे. हे तुमचं मार्गदर्शन आहे म्हणूनच आम्ही त्यात उतरलेलो आहे. ती पण उंदीच्या पुजाऱ्यांच्या बैलाची पैदास आहे. ती पण ही मग ती दोन्ही बहिणी का दुसऱ्या पहिल्याची. आता हे नाही ना हा ते दोन्ही ह्या दोन्ही बहिणी झाल्यात ना. मग ह्या दोन्ही बहिणी हा, झाल्या बहिणी झाल्या. एकाच बैलाची. हा एकाच बैलाची पैदास आहे. बारकी बघूया का बघूया महाराज ह्यानं जिते बरं हो. खाद्य तुमचं चालू है ना. राग वाढत तू का नाही. राग लय वाढला राग बाग आता हे एखादं खोंड पण असं करणार नाही. हा हे खोंड सुद्धा असं करणार नाही. ते एवढं हे अग्रेसिव्ह आहे. खोंड सुद्धा असं करणार नाही कारण आता वाज घेतल्यानंतर थोडं शांत होईल. खोंडाचा नाद नाही हा? खोंडाचं बैल होता आमच्याकडे पण हे क्षेत्र नाही राहिलं. बैलगाडी क्षेत्र बरोबर नाही राहिलं. आम्ही पण वासरू घेऊन चांगलं पावलं अजून 1 नंबर केलेला आहे बैलाने आमच्या. हा हा लाईटर नाव त्याचं त्यात आमच्या मामांच्याकडे आहे. दाजी वगैरे ते बघते त्याचं पण ती नाही आता ती वायदी पैरा
ते सगळं म्हणजे क्षेत्र हे झालंय ते काय पैशावाल्यांचं क्षेत्र राहिले त्यापेक्षा हे सांभाळायला कधी भारी आहे. ते वायदी देण्यापेक्षा ह्यांना 4 पोती खिल्लार गावची चाललेलं कधी बी चांगलं आहे. ते वायदी देऊन बैल पावण्यापेक्षा ह्यांना 4 पोत्यातून चाललेला फायदा आहे. ती तुम्हाला आशीर्वादच हे देणार आशीर्वाद देणारे आणि कोण बघतंय ही जी आहे दारात ती ह्याला हे आहे ना आहे की नाही? डिमांड आहे त्याला काय आहे? अहो अजून 1-2 वर्षानं तुमचं लय मोठं नाव होईल. नाही आता मोहिते साहेब तुम्ही तुमचं मार्गदर्शन महत्वाचं गाडी साहेब. कसं आहे किंवा आमचा हात पुढे गप किंवा आमचा पत्नी आहे हा पण ह्याला काय करत नाही ते ह्याला बी काय अजिबात काय करत नाहीत काय नाही प्रदर्शन मिळते ती हा हा पण पूर्ण प्रदर्शन म्हणजे 5 लिटरचा विषय झाला आता आहे ना. ज्याचा वशीला त्याला नंबर हा म्हणजे तुमचं गुण बघून नाही तुम्ही माणूस मोठा पाहिजे फक्त त्या प्रदर्शनात हा तुमचं तिथं त्या गावात वशीला पाहिजे हा की मग तुमचं काय बी असं त्याला लगेच नंबर आहे असं पण क्वालिटीला आता प्रदर्शनाला महत्व राहिलं नाही म्हणजे पार्सलिटी ती बंद झालं पाहिजे. त्यामुळे आपण बघ कुठे आता जात नाही. तुम्ही आम्ही तुमचं गुण शिकलो की आता कुठे न्यायचं नाही नाही बदल एकदा नेली हा नेलं तिकडे पण नाही काय आता ह्याच्यापेक्षा मी ते नंबर त्या कालवड्यात कुठला गुण कमी वाटतं तुम्ही नाही. त्यात तुमचं हो. म्हणजे आयुष्य तुम्ही त्यात घालवलेलं आहे. ह्याला येसन घालायच्या वेळेस हा अक्षरशः तिला भूल द्यायला लागलेली हा तेव्हा तिने येसन घालून दिली भूल देऊन येसन का भूल देऊन येसन घातली गेला. आवडलेली हा एका मिनिटात घेतली तुम्हाला त्याचा आधीचा बी फोटो मी पाठवलेला आहे इथं. हा आणि खिल्लार कावचं खायला टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला फोटो पाठवले तिथं तुम्हाला कळलं काय फरक आहे ते. जेव्हा आणली त्यावेळेस सुद्धा तुम्हाला तिकडे म्हणजे फोटो येतो आमच्याकडे. आता साहेब तुम्ही कुठल्या पोस्टवर आहे हो? मी गुजरात साईडला एरिया सेलचे इन्चार्ज म्हणून आहे माझ्याकडे 3 जिल्ह्याचं मी बघतो 4 जिल्ह्याचं काम बघतो मी आता. तुमचं गारडा केमिकलचं सिस्टर कन्सल्टंट कंपनी त्या कंपनीचं मी काम करतो मार्केटिंगचं. तर मला ही ह्याची आवड आमदार साहेब होतो आमचे चिमणरावजी कदम साहेब तेव्हा मी कृषीला होतो त्यावेळी त्यांची बैल असायची त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर त्यांच्या बैलांबरोबर ते कृषीला असताना त्यांच्या बरोबर जायचो कुशेगाव जायचो मी बघायला. मग त्यावेळेस इथनं प्रदर्शनाला त्यांची बैल घेऊन जायचो मी त्यावेळेस आम्ही कुशेगाव सांगोला पंढरपूर मोहीम महूद तिकडे ज्या असायचं त्यांच्या बैलाबरोबर मी त्यावेळेस फिरलेलो आहे. म्हणजे माझ्या वयाच्या 16व्या वर्षी मी ही प्रदर्शन वगैरे बघितलेलं आहे. मग त्यावेळेस मला बैलांची आवडते आधी गाई होती दिवशी परत नाही कामामुळे मला जमलं नाही मग परत ना आणली परत ना मग ही आणली असं जसं ह्यात पडलो तसं कळलं की क्वालिटी पाहिजे हा क्वालिटी पाहिजे सांभाळायचं पण क्वालिटी सांभाळायचं मग माणूस आला तरी असं त्याला वाटलं पाहिजे बाबा बस आपलं कोण काय बघते किती पैसे आहेत काय पण ही असं म्हणजे ह्याची सेवा केलेली कुठंच काय नाही व्हायचं. आता किती जिल्ह्यात फिरता? आता जवळपास 5 जिल्ह्यात फिरतो 5 जिल्ह्यात फिरता. 5 जिल्ह्यात फिरतो. आज सुट्टी आज थांबलो होतो इथं आज लोकलच काम होतं त्यामुळे थांबलो होतो. हां रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा एवढं म्हणजे सांगली कोल्हापूर ही सगळ्या जिल्ह्याचं मार्केटिंग आहे. सोलापूर मार्केटिंगला मी ह्या कंपनीत जवळपास 16 वर झालं ह्याच कंपनीत एकाच कंपनीत 16 वर झालं. आता तुम्ही एवढं फिरता एवढे प्रोडक्टचा तुमचा अभ्यास आहे. हां आपलं खाद्य कसं आहे? नाही तुमचं खाद्य मग मार्केटिंग मला म्हणायचं खाद्य जरा झालं तुमच्या खाद्याचं काय म्हणजे मी तुम्हाला आवडतं म्हणजे मी तिकडं रुटला असलं सांगून येताना मी तुमच्या घरनं सुद्धा कधी कधी खाद्य घेऊन आलो आहे की नाही क्वालिटी आहे म्हणजे खाद्यात दमच आहे का तर राग वाढणार का तर वाढणार राग 100% राग आणि ती थांबत नाही त्या का थोडे पण चप्पल होते चप्पल होतात चाललं तर गोट्यात का मग मोकळी सोडायची ही नंतर ना इकडं मोकळे मोकळे हे झुंजणार ही जमणार ते बारकं बघूया का? बरं का बघूया हे जर भ्या वाटतंय मारायच्या हिशोबाने येते. त्याला म्हणतात की कालवड्या करून म्हणत नाही आहे ना फांडच मानणार ही घरची पायदास का? ही घरी झाली ना? हा घरी म्हणजे आपण पुजाऱ्यांच्या बैलाकडे नेलती ही गाई हा
पुजाऱ्यांच्या बैलाकडे नेली इथून. मग ही गाय नेली होती त्या बैलाकडे पुजाऱ्यांच्या पुजाऱ्यांच्या ती ही झाली. तिची ही पायदा असते एवढी ही बी एवढी रागीट आहे ना हा की लाता बीता असं थांबत नाही 1 मिनिट आणि दुसरं काय खात नाही. आता फक्त खाद्य खाते खाद्य आणि दूध पिते. खाद्य बाकीचं काय खात नाही. त्याला खाद्य दिलं ना आपलं हा. तरच खाद्य खाते. म्हणजे असं लगेच ताकदपर्यंत ते खाद्य खाते. म्हणजे फक्त खिलार काच खाणार खिला ही नाही पहिल्यापासून खिला गाव खाल्लंय. है बाकी ना? दुसरं एक पण नाही खाल्लं. दुसरं आता खाणारच नाही. हा नाही खातच नाही. काय टाकलं तरी खात नाही. आता किती फक्त मोजून 3 महिने आले हेला आता 3 महिन्याची कालवड आहे. आणि ही तुमची तिचं नाव आम्ही शिवांना ठेवलंय. हे आम्ही असंच मोहिते साहेब आम्ही गेलतो हा. ते पण आणली विकतच आणली पाहुण्याच्यातूनच आणली हा पण अगदी चांगल्या किमतीला आणली ही त्यावेळी. ती दुधाला किती देते हो? दूध भरपूर देते. घरी 1.25 लिटर एका टायमिंगला 1 लिटर 1.25 लिटर सकाळचं संध्याकाळचं काढून कालवड पिते ती. रोजचं 2.5 लिटर काढून हा हा कालवड कालवड पिते. पिते. 4 गाया झाल्या. 4 गाया झाल्या. आता 5वी होईल परत नाही. 5ची कशी? आता होईल की आता हा म्हणजे आपल्याला कालवड झाल्या पाहिजे. खोड नको कोण नसलं तर चालते कालवड झाल्या पाहिजे. किती बी हो मग हा? किती बी होऊ द्या. खायच्या एवढी सेवा कशात नाही है ना? आणि एवढा आनंद कशात नाही. पगाराला आनंद नाही पण ह्यात आनंद आहे. आनंद आहे का नाही? आनंद आहे. नावं ठेवणारे लय नावं ठेवते ते हा. काय पण ती सांभाळायशिवाय कळत नाही की काय आहे आणि काय नाही. मग जो सांभाळणार त्याला त्यालाच कळणार आहे काय आहे जो नाही सांभाळणार त्याला काहीच कळणार नाही. माणसं म्हणणं काय हे समजत बसले ना? काही बसले ह्यातनं काय आहे चांगली इकलीने असली आणली असं म्हणते मी. जे इथं प्रत्यक्षात बघायला ते म्हणते बस कालवड आहे का ना? तुमचा आता ह्याच्यात जीव लागणार जीव लागलाय हो. आहे ना? जीव लागला पूर्णपणे लागला. तर ते आमचा बारका मुलगा नाही हो तो असताना हा तुम्हाला त्यांनी नुसतं हात लावून दाखवला असता आपण किती पण जण असलो पण ते एकटा बारका 4 वर्षाचा आहे. ते एकटा गेला तरी त्याला काहीच करत नाही अजिबात असं अंगावर येणार नाही काय नाही. कसं फुस करते हा? सेम बापा का त्याच्यात बापाचं 100% गुण आल्यात आणि त्याला ते खाद्याचं आणखीन त्याला सपोर्ट मिळाला. तुमच्या मार्गाने खाली असल्यामुळे ती कळते कुठला ओढ भरायचा काय करायचं. माणसं चांगल्या पैदाशी घ्यायला कर्नाटकात जात होते. हो हो आपण तेवढ्यासाठी हे पैदासाठी कर्नाटकला ही घ्यायला गेलो ना जवळपास कर्नाटकमध्येच आहे हा. त्यांचं मंगळवेड्याच्या पुढं. तिथंही आम्ही 3:30 वाजता ड्रायव्हर नव्हता गाडीला मित्राची गाडी होती गाडी घेऊन आम्ही इथनं हल्लो 3:30ला. ह्या कालवडी नाही ना आपल्याकडे शंभू आहे ना तो भरा कोणला शंभू हा हा बघितलाय ना फोन? बघितला 100 बघितला तुमच्या डोक्याला लागतोय का तो? लागते. आहे ना? लय पैदास खट निघणार. आता हिराची पैदास बघाय की हा आपल्याकडे हिरा होता ना हा हे राहत हा त्याची पैदास आहे घरी ते बी लय खट निघले. बैलगाडी क्षेत्र मी गाडगे साहेब लय बघितलं. हा मग अगदी 2007 साली घोडा आणलेलं पुण्याहून मी जाऊन हा घोडा आणून इथं बैल म्हणजे त्यावेळेस 2007 साली शिकवले ते. हा 2007 साली घोडा आणलं होतं पण नाही ते क्षेत्र नाही म्हणजे हाय क्षेत्र पण त्याचा पळला तरी वशीला पाहिजे पैरवाले मिळाले पाहिजे. त्यावेळेस आमची बरीच गँग होती त्यावेळेस सुद्धा पोरं असायचं आम्ही आवड असल्यामुळे आम्ही त्यावेळेस सुद्धा खोंडासाठी गाई विकत घेतलेली आम्ही खोंडासाठी गाय विकत खोंडासाठी घेतले. गाई विकत घेतली होती एकदा. पण तुम्ही ते जनावरावर जीव लावता बरं का? हा जीव आहे. म्हशी बी जोरात सांभाळ येते त्या एचएफच्या बी जोरात आहे ते. म्हणजे आमचे आई वडील ते लय पण है ना? नाही ते सगळं करतात ते आई तर सगळं म्हणजे सगळं करते अजिबात काय नाही सगळं आईचं बऱ्यापैकी जीव ह्याच्यावर गुरांच्यावर लय मागणी कालवडांना आहे ना? हो लय मागणी आहे. लय मागणी आम्हाला लय आम्हाला मी का अशा पुऱ्या खोल रावायच्या बरं का? हो. लागायचं बी आहे.
खताची गाडी आली ना त्यामुळे ते ओपडला होता. एक ह्यांचं कसं राहतंय लागायचं भ्या नसतं ह्यांना, त्यांना काय नसते, भीती नसते. भ्याच नाही ह्यांना. काय वाटतंय तुम्हाला कालवडाचं गहू? अहो लय जोरात आहे, मग नाही म्हणणं तुम्हाला सांगायचं नाही, मोठं नाही सांगत. येणारी 2-4 वर्ष पुढची हां तुमच्याकडे जे क्वालिटी असणार का नाही भागात नसणार तुमच्याजवळ इथं. किती निर्णय आपल्याला झाला का? हो हो. हां तुम्ही सांगितलं की आम्ही टॅक्सीने हा. हलवून गेलो की द्या म्हणलं की आम्ही 1 मिनिटात हलवून गेलो. घेऊनच आला. घेऊन झालो त्या दिवशी म्हणजे सकाळी आम्ही 11ला गेलतो हा. तर आम्ही रात्री 3-4 वाजता आलो तिथून जाऊन. उमराणीतच गेलो. बरोबर. उमराणीत सोन्या बघितला, सगळं बघितलं, मगच आम्ही घेऊन आलो. तिचं नाव स्वानंदी ठेवलंय, हा. तिचं लक्ष्मी ठेवलंय, तिचं नारायणी ठेवलंय, ही नारायणी. नारायणी, आणि ती शिवण्य. पण ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी जास्त आहे. हां कोण जो येईल का नाही हां तो इथून ते निघणार नाही लवकर, असं त्याला जाव वाटणार नाही. अशी इथली जागा जागा. ती गायींच्या पावलाने झाली. हां भारी येते बरं का, एका सडीत एक आहे. गाय गाभण आहे. गई नाही आता आलती हेटवर भरली नाही, आता कालवड बारकी असल्यामुळे भरली नाही. हां महत्वाची आपल्याला कालवड ही महत्वाची आहे. बरोबर, ही कालवड महत्वाची आहे. महत्वाची आहे, हां. त्यामुळे कमी येतं झाली हां, ते चालते. झालं, हां, कालवड म्हणजे तुमचं ऐकलं तुम्ही काय म्हणला की लगेच भरायचं नाही. हां त्यावेळेस मी तुमच्या घरी आलो त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की लगेच आली म्हणून लगेच पहिल्या हेटला भरायचं नाही, कालवड मोठी होऊन द्यायची मग भरायची. ते पुन्हा दुधाला कमी येते त्या गाया हो गाभण राहिल्या की, म्हणजे आपली जी पैदास झाली ती पोचत नाही व्यवस्थित, असं राहतंय. आपल्याला पैदाशी महत्वाच्या. पैदाशी महत्वाची. समजा जिथं 10 येतं होणार ना तिथं 8च होऊ द्या. हां पण क्वालिटी आणि पैदाशी मोठा होतो ना. हां आता लगेच भरलं तर लगेच दूध कमी, कालवड परत बारकं राहणार. गाईचं दूध जेवढं भेटणार तेवढं त्याची ग्रोथ होणार. हो. तुम्हाला आवडली कालवड? आवडली विषय नाही हो. हिच्या पोटी जे जन्मल का नाही हां त्यानं पळायचंच. त्यानं म्हणायचं नाही मी नाही पाळणार, हां म्हणायचंच नाही, त्यानं पळायचंच. आहे ना. हो हो हिटवर येऊन गेली ही. आहे ना. भरू नका, नाही तुम्ही म्हणलाय ना लवकर भर दुसरं. दात लावल्याशिवाय भरूच नका. ह्या दोन्ही कालवडी हां ह्यांना एक नाही ह्यांच्या शरीराची ग्रोथ होऊ द्या. हो दे. हां तुम्ही बैल भरला की ती जाग्यावर थांबते, त्या हां हाईट वाढत नाही, Height त्या वाढत ग्रोथच त्यांची ग्रोथ थांबते, त्या गर्भाची ग्रोथ चालू होते. आणि त्या जर दुष्या झाल्या की व्यवस्थित वाढ बीड चांगली होते हां आणि त्यानंतर मग पैदास पण चांगली होते, मोठी होते. आता काय होतं लवकर भरली की नाही ती गाय पण बारीक राहते आणि पैदास पण बारीक पडते. हां. त्यामुळं दुसऱ्या झाल्याशिवाय भरायचीच नाही. गाय पहिली पोसली पाहिजे. पण वस्तू मिळाली. हे जे अंगावर कट पडतात का नाही कटपाड देखील रकामुळे कटपाड मान्य करता ना मान्य ते? करते, मान्यच आहे. आणि एका साईडला दोन्ही बाजूला कटतंय, दोन्ही साईडला पडतात अजिबात त्याचं ही नव्हतं. आणि शरीर असं घट्ट हां होतं. गट होत आहे, ते जे कटतं ते त्याच्यामुळेच पडलं. हे पिढ्यांचा नाद आहे. हो पिढ्यांचा नाद आहे. ते आता जागृत झाला. जागृत झाला. तुम्ही आता हटत नाही. नाही हटत, नाही हटत. हे गेलं आता तुमच्या आयुष्याला गेलंय. हो नाही पण आहे हां. समाधान आहे. समाधान आहे. समाधान आहे, भरपूर समाधान आहे. मी सांगते का साहेबांच्यापासून लागलेला नाद आहे. हां. आमचा आमदार होता ना चिमणराव साहेब, त्यांच्यापासून लागलेला नाद. त्यांची लई मोठी बैल, चॅम्पियन पुशेगावला चॅम्पियन झालेली बैल. मग आता त्यांची धावण इथं नाही त्यांनी बघितलं, म्हणजे एवढं नाही लक्ष दिलं, म्हणजे नाहीच केलं त्यांनी, पुढं नाही वाढवलं. पण आता त्यांची भरपूर गुरं, देशी गाय जवळपास 50 गाय असायच्या,
ते वारगोडचं डोंगराकडे चला जायचे सकाळी सोडायचे संध्याकाळी यायचे. एक नंबर सगळे आणि टॉपची बैल पुशेगावला चॅम्पियन व्हायचं म्हणजे टॉपच. पुशेगावला चॅम्पियन झालं. संजय नाव होते त्याचं, हा. ते चॅम्पियन झालं. पण ह्यांना असं साईडनं कंपाऊंड करा बरं का व्यवस्थित. कंपाऊंड आहे आता तिथे पलीकडे त्यासाठी ते चाललंय करायचं. हा. तिथं पाहिजे होतं तर- पहिलं कंपाऊंड, ते पडलं. एखादं वावर जर असेल ना चिटकून हां तर अख्खं वावर घ्या यांच्यासाठी. हां त्यांच्यासाठी हां हा पण ते तुम्ही पिकाचं नुकसान होईल ती विचार करू नका. हां त्या पिकापेक्षा जास्त त्यांच्यात भेटणार का तर भेटणार. हे आहे ना गायचा विषय काय राहतो माहिती आहे का, मालकाचं नुकसान होऊन देत नाही. नाही होत. तुम्ही जरी म्हणला ना आता समजा ही रान आहे अर्धा एकर हां की ह्यांच्यासाठी ठेवलं ते अर्ध्या एकरात नुकसान होईल पिकाचं नाही. एक दिवस असा येणार की ते तुमच्या 10 पिकाचं एकदमच देऊन टाकते हाही करायचं आहे ना. त्यामुळे- घरी राहणार स्लरीला ह्याला हां. गमतार हे हां. सगळंच मिळतंय ना आता कुठं बाहेर जायची गरज नाही काय. ह्यांच्यासाठी जी करता येईल ना ते करा. हां. नुकसान मध्ये नाही का तर नाही. नाही 100% करायचं. म्हणजे ती वासरू घेऊन पळवण्यापेक्षा जी ह्यांना खर्च करून हे त्यात हा. त्यात काय चांगलं काय म्हणजे जे खोंडाला खर्च करायचं त्यापेक्षा ह्यांच्या चाऱ्यावर खर्च केलं तर कधी बार आहे. कधी बी हा. आणि ह्यांना असं नाही की खायला काय पण आहे मुरघास हा. म्हणजे असं काय नाही की बाबा ही कालवडी सांभाळत म्हणून नुसता सांभाळणार. ह्यांना मुरघास खपरीत पेन आपला खिल्ला रकाव हा. सगळं आहे. असं काय नाही की बाबा सांभाळत मग त्याचा बरडा सुद्धा आम्ही टाकते ते. ही एका दाव्यानंच बांधायची. हो एखादा असते ते थोडंसं काम चालल्यामुळं एखादं असतं कंटिन्यू. ते थोडंसं काम चालल्यामुळं वाईट जागा नाही. ही सगळी पलीकडे होती ना हा हा. आणि खडी आज आल्यामुळे थोडीशी अलीकडे आली ती. ही इथंच असते पण ती पलीकडे असते ती कारण की ती कुणाला जाऊनच देत नाही. हा. त्या अजिबात म्हणजे तिथनं कोणी जायचं नाही. जेवढी घरची ओळखीची आहे त्यात आमचा भाऊ आहे त्याला अजिबात काय करत नाही. आज थोडीशी व्हायची घरची माणसं जास्त असल्यामुळे हा. आणि त्यांना काहीच करत नाही. ठीक आहे. ते आहे आमची करते सगळं. हे सगळे तुम्ही बघता हो आहे बघते सगळं. जीव लावून सांभाळता हो. जा- साठी करतो आम्ही. ह्यांच्यासाठी हा. नाद लय आहे. पण देशी गाय तर आनंद आहे ना हो. हो मग काय येऊन देते ती मारत होत पण आम्हाला लोकांना नाही मारत मालकांना आणि मला ते आज बाहेर गेलं लागलं बरं का पोरग आमचं हा. ते आज त्याला ते पण नाही गावाला मारत. अजिबात मारत नाही त्यांना कोणाला. आता तुम्ही एक नाही याच्या बी सांभाळल्या ह्या बी सांभाळल्या जास्त आनंद कुठल्यात आहे हो? ह्याच्यात आहे हा? नुसते आता आपण पूजायला की करायला आपलं घालतात ना. त्यातले बी कालवड्या 1.5 लाखापर्यंत विकले हो, त्या- त्या जर्सी. त्यांना बी आम्ही चांगलं सांभाळतो. पण ह्याच्या एवढं नाही हा. पैसा म्हणजे नाही पैसा. हा, हा. हे असलं तरी माणसं आवर्जून बघा. पण जीव ह्याच्यात अडकणार. त्यांचा आईचा हे तर लय आवडला सगळं अगदी ती उठल्यापासून धार बीर काढून देते ती गाय. पलीकडे. फक्त पोरांच्या पुरतच काढते थोडंसं काढतो. 6 लिटरच्या आसपास काढते त्यात थोडंफार तूप आपल्या इकडे तिकडे तूप पण करते तिचं. हा. पोरांसाठी. आता ही मशीनचं नाही तूप करत तिचंच करते. याच्याची एखादी पाडी ऐकताना डोळ्यात पाणी नाही येणार पण ह्याची एखादी पाडी ऐकताना डोळ्यात इकडून पाणी देणार नाही नाही हा? हे नाही इकडून देणार. मी जरी म्हणले काय तरी पण नाही देणार. आता ही बारकी आमच्या बारकं तर लय चांगलं आहे. है ना. ती आज मोठी मारायला बघते आता मला. हा. आता अजून 2 वर्षाने 4ची अजून 4 येतील. तो आता ती ठेवायची नाही जर्सी ठेवायची नाही ते नाही हा? नाही ठेवायची की एक दोन. हा पण ही ह्याची आपलं ही ठेवा. आनंदासाठी ही. शेण हे होतं आपलं. पण ही लय नाव करणार बरं तुमचं. आईला पण अहो, आवडलं हे हे लय लुकडं होतं आणलं तेव्हा. हा. त्यांना फोटो पाठवलेत की त्याचे त्यांचं ते खाद्य करतो ना आपण ते नाही का ती आमचं पोचत ती ह्यांचं केलं का हा ती ह्यांचं आहे. ती बनवतो स्वतः होय. हा मग त्याने तर लय खाते अहो. हे ना. हा असं एक असं ठेवलं ना तरी खाते. असं म्हणजे काय हे होत नाही ते. है ना. गोळी पण हिला लय आवडते. पण ती बाकी गोळी पण कमी खाली पण ती हो, ती लय खाते तुमचं खाद्य गुळ ती. है ना. हा. या गायांच्यावर आहे ना तुम्ही किती बी कष्ट करा किती बी खर्च करा आता- त्याचं उपकार आहे ना ते ठेवणार नाही हा, हा. त्याची परतफेड करणार.
माणसं म्हणते पासून तर लय आवं म्हणजे असं तिला आणल्यापासून आहे ना हो लय म्हणजे असं म्हणजे आनंद वाटतो सगळ्यांना. हे ना. पोरं आमची बारक्या दोघं नाही ते इथे. हा. मामाच्या गावाला गेला ते लय आनंद कंटिन्यू ते असले निवांत इकडे असते येते ती इकडे आता तुमचं जायचं त्या कालोडी पुढे डेरिंग नाही हा पण ती इथनं कुठं बी सायकल येत नाही फिरवतात त्यांच्या मधनं हा. तर त्यांना काय काय करत नाही आणि हिथून आहे का नाही पाय निघणार नाही इथंच आम्ही असेल सारखंच असतो इथं तिकडे कुठं नसतो. इथं जा आणि वाईट वळण काय लागत नाही हा वाईट नाही अजिबात नाही. देशी गाईत लय ताकद आहे बरं का हो मग काय पुण्य त्याचं किती लय भारी. आता- गोमताराला तर किती लोक येतात माझ्याकडे. हा हो ही गोमतार देतो ती गोमतार देतो ती पण देतो त्यांना. ती जरा माराय बघ मी नाही काढत पण ह्या कंटुनी बाटल्या नेतात लोक. नेते द्या हा. देते मग देते रोज एक दोन असतो ती. गोमूत्रासाठी हा? हो. ती व्यवसाय म्हणून हा. हा नाद म्हणून हा हा नाद नाद म्हणून म्हणून. ते आणि व्यवसाय ते व्यवसाय म्हणून ती जी आहे ते नाद म्हणून खरंच ही उमरून सोन्याची घेतली ती लय म्हणजे भारी वाटलं आहे ना आणि ते निर्णय चुकला नाही असं वाटलं काय तेव्हा मी तुम्हाला बोललो असेल बघा हम्म. की आता 4 रुपये जे जे असतं आता- हा, गेलं मी बोललो की मग तुम्ही म्हणलं की पैशाचं काय इकडे म्हणजे आम्ही देताना तिथे गेलो हे ठरवलं की बाबा पैसे विषय नाही आपल्याला वस्तू हा. तुम्ही काय म्हणला वस्तू अशी परत मिळणार नाही किती पैसे दिले तर मिळणार नाही हा. म्हणजे वस्तू घ्या पैशाकडे नाही मग मी तुम्हाला काय म्हणलं पैशाचा विषय नाही आम्हाला वस्तू चांगली पाहिजे तरी त्या टायमिंगला तुम्हाला कोणतरी सांगत होतं लय महाग एवढी हा, महाग लय महाग, हा, एवढी महाग नको. आम्ही तुम्हाला त्यावेळेस संध्याकाळचा फोन करून सांगितलं की घेतली व्यवहार झाल्यानंतर तेव्हा मी म्हणलं होतं बघा तुम्हाला किती महाग लागू द्या घ्या ते तुम्हाला त्याची महाग चीज नाही आहे, हो, झालं ती त्याचं. आहे की नाही हो. पुन्हा हे भेटत नाही असं. नाही भेटत आणि हे जे वंशावळ आहे हां हे ज्या पोटी जे जन्मणार आहे हां ते नाही ना हो परत परत नाही. ह्याच्या ह्यो कोसा कलर बाका बा हा हा वेगळंच आहे फिनिशिंगच वेगळं लय कोसं होता हा आता पारी थोडंसं ऊन लागलं थोडंसं हे झालं नाहीतर अगदी कोसा कलर समजा. कोशी गाय धन्यवाद हा हो थँक्यू तुम्ही आल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून तुम्ही पाय लावलं एवढं ह्या वेळातनं तुमचा वेळ काढला त्याबद्दल आभार आहे तुमचा धन्यवाद असंच येत जावा हो हो नक्की अजून अहो नक्की आता आहे येत का जावा. नाही हां तुम्ही बोलवण्यापेक्षा इकडनं गेलं का नाही ह्यांच्यासाठी येणार हं. काय आलं का कारण ह्या गाय खेचून आणणार